गोंदिया पुलिस द्वारा चोरी किए गए अक्षय तृतीया के शुभ अवसर पर 50 मोबाइल उनके मूल मालिकों को लौटाए गए हैं, जबकि नागरिकों ने मोबाइल वापस पाने के लिए पुलिस को धन्यवाद दिया। हम आपको बता दें कि गोंदिया जिले में बस स्टेशन, साप्ताहिक बाजार, अस्पताल, रेलवे स्टेशन से मोबाइल फोन चोरी के मामले बढ़े हैं, तो वहीं नागरिकों ने इसकी शिकायत पुलिस से की है। पुलिस ने साइबर सेल की भी मदद ली। अक्षय तृतीया के अवसर पर चोरी हुए सभी मोबाइल फोन वापस मिल गए हैं। इसमें सैमसंग, वीवो, वन प्लस, ओप्पो, एप्पल जैसे महंगे मोबाइल फोन भी चोरों ने चुरा लिए थे और पुलिस ने इन मोबाइल फोन को बरामद कर नागरिकों को लौटा दिया। तो अब अगर किसी व्यक्ति का मोबाइल खो जाता है या चोरी हो जाता है तो आप इसकी सूचना नजदीकी पुलिस को दे सकते हैं और अपना मोबाइल वापस पा सकते हैं। आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आपण 50 मोबाईल रिकवर करून आपल्या शहर पोलीस स्टेशनने ते सर्व ज्यांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरीस गेले होते त्या सर्वांना बोलवून आज चांगल्या मुहूर्तावर तिचे सर्व मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत। ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। मी सर्व शहर पोलीस स्टेशनच्या टीमचे, सर्व आमच्या डीबी टीमचे, सर्व पोलीस स्टेशनच्या स्टाफचे अभिनंदन करते। मी असं सांगू इच्छिते की ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी नक्कीच पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि आपली तक्रार द्यावी। पोलीस नक्कीच आपल्या आता एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे की आपल्याला मोबाईल रिकव्हरीसाठी बरेचसे मार्ग असतात, त्यानुसार आपण त्याचा वापर करून बरेचसे मोबाईल रिकवर करतो। त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवून लोकांनी आपल्या तक्रारी दिल्या पाहिजे। नाही, मी यांच्याबद्दल आता खूप अभिनंदन म्हणतो त्यांना की त्यांनी आपलं एवढं महिना मोबाईल आपल्याला मिळवून दिलं। अतोरात कष्ट करून त्यांनी हे वस्तू जेवढं आपल्याला आणून दिली आणि आज एवढ्या चांगल्या दिवशी ते आपल्याला मिळत आहे, त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप अभिनंदन। जे लोक मोबाईल हरवतात, तक्रार करत नाही, अशा लोकांना आपण काय सांगाल? दादा, माझं एक म्हणणं हे येणार त्याच्यामध्ये का आपल्यासोबत काही गलत झाला, मोबाईल आपला गेला आहे, तर आपलं काम आहे तक्रार करणे। आणि विशेष करून मी जे गोंदिया सिटीचे ठाणेदार साहेब आहेत, सूर्यवंशी साहेब, यांचा खूप खूप अभिनंदन करतो, कारण की ते जे प्रकारची सेवा देत आहेत। तसेच गोंदियाची जी डीबी टीम आहे, बाकी पूर्ण गोंदियाच्या स्टाफ सिटीच्या एवढे चांगले काम करत आहेत का ज्याच्यामुळे गोंदिया शहरामध्ये वाढत्या क्राईमवर थोडा वचक बसतो।